त्यामध्ये जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला, तसंच आरोग्य आपल्या दारी, बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत लहान मुलांमध्ये, पण डायबिटीज सारखे आजार, आता महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, शुगर, हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे काही आजार पसरत आहेत, त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय. कारण शेवटी कुठल्याही आजाराचं अर्ली डिटेक्शन महत्त्वाचं असतं आणि प्रिव्हेन्शन महत्त्वाचं असतं. आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण. तर ह्याचं जे आहे ते एक मोठं अभियान आपण सुरू करतोय. त्याचा मुंबईकरांना मोठा लाभ होईल आणि मग त्याची व्याप्ती महाराष्ट्रात देखील आपण वाढवू. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मी अगोदर देखील म्हणालो होतो, झिरो प्रिस्क्रिप्शन कॅशलेस सुविधा आता ही आम्ही जी राबवतोय ती पूर्णपणे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. की जी काही औषधं न परवडणारी आहेत, बाहेरून पेशंटला आणावी लागतात, त्यासाठी देखील मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे, ती अधिक व्यापक करतोय. त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम सिद्धेश यांच्या MPCBच्या माध्यमातून जे आपले किल्ले आहेत त्यांचं स्वच्छता मोहीम, तिथे पिण्याचं काय काय करतोय आपण, पिण्याचं पाणी RO फिल्टर देतोय, तिथे स्वच्छता मोहीम करतोय. आणि तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील MPCBच्या माध्यमातून NGOला 1 लाख रुपये मानधन देतात. 1 लाख रुपये मानधन, अशा प्रकारची योजना. म्हणजे आपले जे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छही राहतील आणि तिथे येणारे जे काही शिवभक्त आहेत त्यांना तिथे सुविधा मिळेल आणि पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि प्लॅस्टिक मुक्त गडकोट किल्ले असं हे अभियान चांगलं आहे. सिद्धेश कदम यांनी त्याची पूर्ण तयारी केली आहे आणि कधीपासून आपलं सुरुवात होईल, पुढच्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू होऊन जाईल. अभियान एक चांगला निर्णय आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण नागरी लोककल्याण अभियान. म्हणजे हे अभियान जे आहे आपण 29 महापालिका आणि 394 नगर परिषदांमध्ये राबवणार आहोत. त्यासाठी नगर परिषदांना आपण 1 कोटी आणि महापालिकांना 3 कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करतोय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून एकूण 539 कोटीची या नगर विकास विभागामधून आपण यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये नगरपालिका आणि महापालिका या देखील शाळांमध्ये सर्वोत्कृष्ट पहिल्या 3 शाळांसाठी अनुक्रमे 5 लाख, 3 लाख व 2 लाखांची बक्षिसं देखील आपण ठेवतोय. एकूण 6 विभागांमध्ये 18 शाळांना सन्मानित करणार आहोत. त्यामुळे शाळांचं अपग्रेडेशन बाळासाहेबांचा आवडीचा विषय होता, शिक्षण आणि आरोग्य, हे दोन्ही विषय आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि गडकोट किल्ल्यांचं महापालिका क्षेत्रातील पहिल्या 3 सर्वोत्कृष्ट शाळांना अनुक्रमे 10 लाख, 7 लाख आणि 3 लाखांचं बक्षीस यामध्ये आपण त्याची तजवीज ठेवलेली आहे. म्हणजे एक स्पर्धा होतील आणि शाळा परिसर, शाळांचा वर्गखोल्या, त्याला जो काही लागणारा निधी आहे तो देखील दिला जाईल.